रत्नागिरी जिल्ह्यातल्या देवरुख जवळ निव म्हणून जे गाव आहे ते माझ्या आजोबांचं गाव आणि 1930-32च्या दरम्यान माझे आजोबा जेव्हा या गावामध्ये राहत होते आणि त्या पंचक्रोशीची खोती माझ्या आजोबांकडे होती तेव्हा निव्यामध्ये केतकरांचं आमचं एकच घर होतं. नाफड्यांची 2 घरं होती आणि राजवाड्यांची 3 घरं होती. आता त्यावेळेला 1930-32 साली राजवाड्यांचं विजय राजवाड्यांचं एक घर होतं, मुकुंद राजवाड्यांचं दुसरं घर होतं आणि रघुनाथ राजवाड्यांचं तिसरं घर होतं. आता कालगतीप्रमाणे हळूहळू लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जशी वाढ होत गेली तशी या मग एका घराची 2 घरं, 2 घरांची 4 घरं झाली आणि 1932 साली राजवाड्यांची असलेली 3 घरं 1939-40च्या दरम्यान त्यांची संख्या 8 पर्यंत गेली. त्याच्यामध्ये मग भाऊ भाऊ वेगळे झाले, कधी काका पुतणे एकत्र राहत होते ते वेगळे झाले, पण या सगळ्यांचे संबंध मात्र बिलकुल बिनसलेले नव्हते. पूर्वीचा एकोपा, एकमेकांसाठी धावून जाण्याची वृत्ती आणि आपण एकत्र राहिलो पाहिजे, वेगळ्या ठिकाणी स्वयंपाक होत असला तरी आपलं घराणं एक आहे ही भावना किंवा हा जो धागा होता तो बिलकुल कमकुवत झालेला नव्हता. त्याच्यानंतर 1950च्या दरम्यान या राजवाड्यांची घराणी म्हणजे घरं एकंदर झाले आमच्या निव्यामध्ये 24-25 आणि त्याच वेळेला याच राजवाड्यांपैकी एक राजवाडे दत्ता राजवाडे म्हणून जे होते ते मुंबईला शिकायला जाऊन तिथे सरकारी नोकरीला लागून 1950च्या दरम्यान मोठे सरकारी अंमलदार झालेले होते. त्यांना सुशीला नावाची 19-20 वर्षाची मुलगी होती आणि या सुशीलेचं लग्न त्यावेळेला दादरमध्ये राहणाऱ्या वामनराव फडक्यांच्या मुलाशी म्हणजे सुजयशी ठरलेलं होतं. आता मुलाला मुलगी पसंत पडली, दोन्ही घराणी तालेवार होती, संबंध चांगले जुळलेले होते आणि एकदा लग्न ठरल्यावर मग मुहूर्त काढायची जेव्हा बाब आली तेव्हा जे वामनराव फडके होते त्यांनी सगळी जबाबदारी आमच्या दत्ता राजवाड्यांवर सोडली आणि त्यांना सांगितलं की राजवाडे साहेब तुम्हाला योग्य वाटेल तो मुहूर्त काढा आणि आम्ही काही मुलाकडची बाजू आहोत, त्यामुळे आम्हाला विशेष काही फापट पसारा तयारी नाहीये, त्यामुळे तुम्ही ज्या मुहूर्ताला लग्न करायचं ठरवाल त्या मुहूर्ताला आमची संमती असेल. आता मुलीचं चांगल्या ठिकाणी ठरलेलं लग्न मग या दत्ता राजवाडे आणि त्यांच्या पत्नी या दोघांना फार मोठा दिलासा देऊन गेलं आणि मग त्यांना नेहमीचा जो कुळाचार कुळधर्म होता त्याची आठवण झाली. मुंबईच्या एका ब्राह्मणाकडून 4-5 चांगले मुहूर्त काढून त्यापैकी एक मुहूर्त ठरवायचा असं या दत्ता राजवाड्यांनी निश्चित केलं आणि मग ही राजवाडे पती पत्नी 2 जण देवरुख जवळ असलेल्या निव गावी दाखल झाले. त्यावेळेला आपलं बंद पडलेलं घर या दत्ता राजवाड्यांनी उघडलं, तिथे साफसूफ सडा संमार्जन केलं, चांगले चूल होती ती सारवून घेतली आणि मग राजवाड्यांच्या पत्नीने दोघांच्या स्वयंपाकाचं आधण त्या चुलीवर ठेवलं आणि त्याआधी चुलीची पूजा केली. त्याच्यानंतर आपण कुठच्या कामासाठी आलो आहोत हे हळूहळू आपल्या आजूबाजूला जे राजवाड्यांची त्यांच्याच आप्तस्वकीयांची नातलगांची घरं होती त्यांना जाऊन हळूहळू त्यांनी सांगितलं आणि सगळ्या राजवाड्यांना एक आनंद झाला की आपल्यापैकी दत्ता राजवाड्यांच्या मुलीचं लग्न चांगल्या ठिकाणी ठरतंय. दुपारची जेवणं झाल्यावर मग त्या राजवाड्यामध्ये म्हणजे जी ती 24-25 घरं होती त्यांच्यामध्ये रामचंद्र राजवाडे नावाचे गृहस्थ होते आणि या सगळ्या राजवाड्यामध्ये ते त्यावेळेला वयाने ज्ञानाने थोडेसे वडील होते आणि बाकीची राजवाडे मंडळी त्यांना अतिशय वडिलकीचा मान देत असत.
दुपारचं जेवण झाल्यानंतर हे दत्ता राजवाडे आणि त्यांच्या पत्नी या रामचंद्र राजवाड्यांकडे म्हणजे अगदी 2 घरं सोडून असलेल्या घरी गेली. तिथे त्यांनी आधी सांगितलं की बाबा माझ्या मुलीचं लग्न ठरलेलं आहे आणि त्याचा मुहूर्त नक्की करायच्या आधी या मूळ घरातल्या देवांना साखर ठेवण्यासाठी आणि गावातली आपली जी ग्रामदेवता आहे तिची ओटी भरण्यासाठी आम्ही 2 जण आलेलो आहोत. तो साखर ठेवण्याचा आणि सकाळी देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम झालेला आहे अशी प्रस्तावना करून मग या राजवाडे पती पत्नीने हे रामचंद्र राजवाडे जे होते वडिलकीच्या नात्याचे त्यांना साष्टांग म्हणावा असा वाकून नमस्कार केला आणि मग थोडीशी प्रस्तावना करून आपण मुंबईच्या ब्राह्मणाकडून काढून आणलेले जे 5-6 मुहूर्त होते त्याची यादी एक एक करून सांगायला सुरुवात केली. त्यावेळेला नोव्हेंबर महिना सुरू होता आणि या राजवाड्यांनी आपल्या मुलीच्या विवाहासाठी जे मुहूर्त काढलेले होते ते एप्रिल महिन्यातले 2-3 मे महिन्यातले आणि अगदीच गेला बाजार एखादा हातचा राखून ठेवावा म्हणून जून मधले 1-2 असे मुहूर्त त्याने काढून आणलेले होते. आता समोर ते टिपण टाकलं म्हणजे काढून आणलेले मुहूर्ताचा कागद जेव्हा या दत्ता राजवाड्यांनी या रामचंद्र राजवाड्यांच्या समोर सरकावलं तेव्हा ओटीवर मांडी घालून बसलेले हे रामचंद्र राजवाडे पटकन उठले आणि जरा थांबा मी जाऊन येतो असं म्हणून लगबगीने माझघराच्या दिशेने आपल्या घरामध्ये गेले. घरामध्ये गेलेले हे रामचंद्र राजवाडे 15-20 मिनिटांनी बाहेर आले आणि येताना त्याने आपल्या दोन्ही बगलेमध्ये 2 खतावण्या म्हणजे पूर्वीच्या काळी अशा लांब सडक वह्या असत चांगल्या दोऱ्याने घट्टपणे शिवून घेतलेल्या आणि त्या पोथीसारख्या अशा उघडल्या जात त्याला कोकणामध्ये त्यावेळेला खतावणी म्हणत आणि अशा 2 खतावण्या घेऊन हे रामचंद्र राजवाडे पुन्हा एकदा या दत्ता राजवाडे आणि त्यांच्या पत्नी समोर आपल्याच ओटीवर मांडी ठोकून बसले. आणलेल्या मुहूर्ताच्या कागदावरून आता एखादा मुहूर्त नक्की करायचा असं या राजवाडे पती पत्नींच्या मनामध्ये होतं आणि केवळ आपण यातला एक मुहूर्त निश्चित करणार आहोत एवढंच सांगायला हे रामचंद्र राजवाड्यांकडे आलेले होते. आता समोर बसलेल्या मांडी घालून आपल्या दोन्ही खतावण्या आपल्या दोन्ही बाजूला उघडून रामचंद्र राजवाड्याने आपली आरशी म्हणजे आजच्या भाषेमध्ये ज्याला चष्मा म्हणतात तो धोतराच्या सोग्याने पुसला आपल्या डोळ्यावर चढवला आणि मग आपल्या खतावणीतलं एक एक पान उलटायला लागले. आता मुहूर्ताचा कागद आपण त्यांच्या समोर ठेवलेला आहे आणि हे रामचंद्र बुवा राजवाडे मात्र आपल्या खतावणीच्या प्रेमामध्ये पडलेले आहेत. याचं काहीसं पडलेलं कोडं या दत्ता राजवाडे आणि त्यांच्या पत्नींच्या तोंडावर प्रश्नचिन्हाच्या रूपाने उमटायला लागलं. पण समोर बसलेला वडिलकीचा मान असलेला माणूस आपल्याला बसा म्हणाला आहे आणि आपला कागद आपण त्याच्याकडे सुपूर्त केला आहे. त्याच्यानंतर आपल्याला करता येण्यासारखं आता काही नाही आहे हे या दोन्ही पती पत्नींना पुरेसं जाणवलेलं होतं. आता पुढच्या 10, 15, 20 मिनिटं गेल्यावर मग या रामचंद्र राजवाड्यांनी बोलायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं की बाबा हा जो तू पहिला मुहूर्त धरलायस त्यावेळेला आमच्या विमलचं बाळणपण येणार आहे. नंतर हा दुसरा जो मुहूर्त तू धरला आहेस त्यावेळेला अमुक अमुक राजवाड्याच्या सुनेचे दिवस भरत आलेले आहेत. हा तिसरा जो तू मुहूर्त जो धरलेला आहे त्यावेळेलाही अमुक अमुकचे दिवस भरत आलेले आहेत.
आता हे दिवस भरत आलेलं म्हणजे या सगळ्या बायका गरोदर असून त्यांच्या डिलिव्हरीच्या अंदाजे ज्या तारखा होत्या त्या या रामचंद्र बुवा राजवाड्यांकडे त्यांच्या खतावणीमध्ये लिहिलेल्या होत्या. कारण आपण निव्यामध्ये बसून निव्यामध्ये सगळीकडे पसरलेल्या राजवाड्यांच्या सगळ्या घरावर या रामचंद्र राजवाड्यांचं पक्क लक्ष असायचं आणि त्यांच्या घरामध्ये जरी दूध तू गेलं तरी त्याचा जाब संध्याकाळी ते सुनबाईला जाऊन विचारायचे. आता एवढं सगळं सांगतायत म्हणजे नक्की याचा अर्थ काय हा दत्ता राजवाड्यांना काही अर्थबोध होईना. पण त्यांनी काढून आणलेले जे 5-6-10 मुहूर्त होते त्या प्रत्येकाच्या वेळेला काही ना काही अडचण येण्याची शक्यता आहे असं रामचंद्र राजवाड्यांनी या दत्ता राजवाड्यांना समजावलं होतं. एवढं या राजवाडे पती पत्नींना कळायला काही वेळ लागला नाही. आता या मुहूर्तांच्या वेळेला कोणी ना कोणी बाळंत होणार आहे आणि मग ते जर 2-3 दिवस आधी असेल तर समस्त राजवाड्यांना सोहेर लागेल आणि मग हे विवाह काही होऊ शकत नाही असं थोडक्यामध्ये या रामचंद्र राजवाड्याने दत्ता राजवाड्यांच्या निदर्शनास आणून दिलेलं होतं. आता कोकणातली ही दोन्ही माणसं असल्यामुळे तुझं वाईट व्हावं असा काही भाव या रामचंद्र राजवाड्यांचा नव्हता. तर बाबा तू उद्या सगळी तयारी करशील, मुलगी लग्नाला उभी करशील आणि तेवढ्यात आमच्या राजवाड्यातल्या घरामध्ये कोणाकडे तरी नवीन बाळ जन्माला येऊन त्याने ट्याहा केलं तर तुझं लग्न अनिश्चित कालापर्यंत पुढे ढकलावं लागेल आणि ते होऊ नये म्हणून कोणाचं कोण कधी बाळंत होण्याची शक्यता आहे आणि समस्त राजवाड्यांना त्याचं सोयर येण्याची शक्यता आहे हे रामचंद्र राजवाड्यांनी समोर बसलेल्या दत्ता राजवाड्यांना आणि त्यांच्या पत्नींना समजावून सांगितलं. याचा अर्थ हे जे सगळे मुहूर्त काढलेले आहेत त्याच्यातला एकही मुहूर्त धरता येत नाही हे दत्ता राजवाड्यांना जाणवलं. आता या फेरीमध्ये केवळ देवाला साखर आणि देवीची ओटी भरून आपण मुहूर्त न ठरवताच मुंबई गाठायची असं त्यांनी ठरवलं आणि मग या रामचंद्र राजवाड्यांचा निरोप घेऊन हे दत्ता राजवाडे आणि त्यांच्या पत्नी त्यांच्या घरातून बाहेर पडल्या. रामचंद्र राजवाड्यांच्या घरातून बाहेर पडलेल्या दत्ता राजवाड्यांच्या मनामध्ये एक कल्पना चमकून गेली आणि मग त्यांनी आपल्या बायकोला सांगितलं की अगं तू घरी होऊन जरा आवरायला लाग, तोपर्यंत मी बापूंकडे जाऊन येतो. आता बापू म्हणजे माझे आजोबा पांडुरंग श्रीधर केतकर जे या निव आणि पंचक्रोशीचे खोत होते. आता मग गावातल्या सगळ्या वडीलधाऱ्या मंडळींना भेटायचं, त्यांचे आशीर्वाद घ्यायचे असं त्यावेळेला निव्यामध्ये किंवा कोकणात कुठेही आलेल्या चाकरमान्याचं एक काम असे. आता बहुधा हे बापूंचे आशीर्वाद आणि त्यांना भेटायला चाललेले आहेत असा ग्रह या दत्ता राजवाड्यांच्या बायकोने करून घेतला आणि ती 2 पावलं पुढे होऊन आपल्या घराच्या दिशेने चालायला लागले आणि मग डाव्या बाजूला फुटणारी वाट पकडून हे दत्ता राजवाडे पुढच्या 5-7 मिनिटांमध्ये बापूंकडे म्हणजे माझ्या आजोबांकडे त्यांच्या घरी आले. आता हा दत्ता राजवाडे गावामध्ये आलेला आहे हे बापूंना माहीत होतं, पण त्याच्या मुलीचं लग्न ठरलंय किंवा पुढे कशासाठी तो आलेला आहे याची मात्र सुतराम कल्पना त्यावेळेला माझ्या आजोबांना नव्हती. त्यामुळे आलेल्या माणसाचं तोंड भरून स्वागत करून त्यांना घडवंचीवर बसायला सांगितलं. आजोबाने हातातली कामं बाजूला ठेवली, आतमध्ये आजीला चहाचं आधण टाकायला ओरडून सांगितलं आणि मग ते या दत्ता राजवाड्यांच्या समोर मुंबईच्या सगळ्या खबरा ऐकायसाठी बसले. आता त्या वेळेला ज्या या दोघांच्या गप्पा सुरू झाल्या त्या
15-20 मिनिटं झाली, अर्धा तास झाला, तरी त्यांना रंग काही भरेना. नेहमी हे दत्ता राजवाडे निव्यामध्ये म्हणजे आमच्या गावाला आले की मुंबईच्या वेगवेगळ्या खबरा, मग त्यातली सामाजिक अवतरणं, राजकीय कारणं, हे सगळं बापूंना म्हणजे माझ्या आजोबांना बसून सांगत असत. मग त्याच्यावर या आजूबाजूला घडलेल्या गोष्टी आमचे आजोबा या दत्ता राजवाड्यांना सांगत असत आणि मग 2-3 तासाचा वेळ चांगल्यापैकी दोघांचं निघून जात असे. आता आजोबांनी सुरुवात केली, पण या दत्ता राजवाड्यांकडून काही समोरून प्रतिसाद येईना. त्यावेळेला हे दत्ता राजवाडे कुठच्या तरी चिंतेमध्ये आहेत हे आजोबांना जाणवलं आणि मग गोल गोल भजी न घालता आजोबांनी त्यांना सरळ समोरून त्यांच्या चिंतेचं कारण विचारलं. आता बापूंचा स्वभाव या दत्ता राजवाड्यांना माहीत असल्यामुळे त्याचं काही आश्चर्य वाटलं नाही, कारण बापू म्हणजे माझा आजोबा हे त्यावेळेला धडक काम करण्यासाठी अख्ख्या पंचक्रोशीमध्ये नव्हे तर अख्ख्या संगमेश्वर तालुक्यामध्ये खूप प्रसिद्ध होते. माझ्या आजोबांनी थेट चिंतेचं कारण विचारल्यावर मग या दत्ता राजवाड्यांना कंठ फुटला आणि मग त्यांनी चाचरत सांगायला सुरुवात केली की बाबा, माझी मुलगी आता मोठी झाली आहे, 19 वर्षाची आहे. वामनराव फडक्यांच्या मुलाचं चांगलं दादरमधलं स्थळ आलेलं आहे आणि तिचं लग्न आता जवळजवळ ठरल्याच जमा आहे. आजोबांनी या सगळ्या गोष्टीला हा हा हू हू केलं, पण अजून काहीतरी हे दत्ता राजवाडे लपवतायत असा मात्र आजोबांचा पक्का ग्रह झाला आणि मग ते त्यांच्या तोंडातून वदवून घेतल्याशिवाय आजोबांना माझ्या काही चैन पडणार नव्हतं. म्हणून आजोबा त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे थोडा वेळ स्वस्थ बसले, पण राजवाड्यांचं दुःख आतल्या आत एवढ्या उकळ्या मारत होतं की त्यांनी स्वतःहूनच पुढच्या 2-3 मिनिटांमध्ये बापूंना पुढे सांगायला सुरुवात केली की बाबा, असं असं लग्न ठरलेलं आहे. कच्चे म्हणून मुहूर्त मी मुंबईतून काढून आणले आहेत. त्यावर आजोबा म्हणाले, बाबा हे तू बरं केलं, कारण आता नोव्हेंबर महिना आहे. एप्रिल मे मध्ये तुला जर लग्न करायचं असेल तर जेमतेम 3-3.5-4 महिने तुझ्या हातात राहतात आणि मुंबईमध्ये लग्न उभं करून ते पार पडणं आमच्या कोकणातल्या पेक्षा कठीण आहे. त्यामुळे तू हे 5-6 महिने आधी जी सुरुवात करतोय ते फार चांगलं आहे. तरीही या दत्ता राजवाड्यांची कळी काही खुलेना. तरी मग आजोबा स्वस्थ बसले. मग दत्ता राजवाड्यांनी सकाळपासून घडलेलं सगळं सांगितलं की गावच्या देवीची ओटी भरून मी रामचंद्र राजवाड्यांकडे गेलो होतो. त्यांच्या पुढे नुसता मी ब्र काढला आणि हे सगळे मुहूर्ताचे लिहिलेले कागद त्यांच्या पुढे टाकला, तर रामचंद्र बुवांनी वेगळंच आख्यान लावलं. मग रामचंद्र राजवाड्यांनी जे काही आख्यान लावलं होतं ते सगळंच्या सगळं जसंच्या तसं या दत्ता राजवाड्यांनी सांगितलं आणि काढून आणलेल्या प्रत्येक मुहूर्ताच्या आगे मागे कोणीतरी राजवाड्यांची सून बाळंत होणार आहे, त्यामुळे हे मुहूर्त पक्के करणं धोक्याचं आहे असं रामचंद्र राजवाड्यांनी सांगितलेलं होतं. आता त्याच्यानंतर आजोबांनी 2-5 मिनिटं विचार केला आणि मग दत्ता राजवाड्यांना म्हणाले की हे बघ दत्ता, तू आता लगेच मुंबईला निघून जा आणि 4-8 दिवसांनी जर मी तुला पत्र टाकलं, म्हणजे त्यावेळेला पत्र म्हणजे पोस्ट कार्ड, जर मी तुला पत्र टाकलं तर मात्र अगदी तिथे जेवत असलास तर हात धुवायला निव्यामध्ये ये. आजोबांच्या होला हो म्हणायला आत्ता तरी दत्ता राजवाड्यांची काही ना नव्हती आणि बापू ज्या अर्थी काहीतरी सांगतायत त्या अर्थी तेवढंच महत्वाचं काम असल्याशिवाय बापूंचं कार्ड काही आपल्याकडे येणार नाही आणि आपल्याला तिथे जेवत असलो तर हात धुवायला निव्याला यायची काही गरज पडणार नाही.
बापूंनी मग परत एकदा या दत्ता राजवाड्यांना चहा पाजला आणि परत आपण कार्ड टाकलं तर लगबगीने यायचं आठवण करून दिली आणि तसं कोरडं का होईना एक आश्वासन त्यांच्याकडनं घेतलं. आता दत्ता राजवाडे निव्यामधून उठून मुंबईला रवाना झाल्यावर मग एक दिवस सकाळी सकाळची सगळी कामं उरकून आजोबाने कोट टोपी चपला घातल्या आणि जाताना आमच्या घरातला एक जाजूड ग्रंथ जो लाल कापडामध्ये घट्ट बांधून ठेवलेला होता ते घेऊन ते रामचंद्र राजवाड्यांकडे दाखल झाले. त्याच्या 2 दिवस आधीच भिक्या गड्याने या सगळ्या राजवाड्यांना गावातल्या खोताने म्हणजे बापूने रामचंद्र राजवाड्यांच्या घरी अमुक अमुक दिवशी सकाळी 11 वाजता बोलावलेलं आहे असं सांगितलं. त्यामुळे आजोबा जायच्या आधीच पुष्कळशी राजवाडे मंडळी ही या रामचंद्र राजवाड्यांकडे जमलेली होती. आता बापू येतील आणि मग काहीतरी आपल्याला सांगतील, त्याच्यावर काय खल करायचा तो नंतरच करू असं म्हणून मग जमलेल्या राजवाड्याने आपापसामध्ये ज्या रोजच्या चर्चा होत्या त्या 5-10 मिनिटं सुरू ठेवल्या आणि आमच्या आजोबांची पावलं राजवाड्यांच्या घराच्या अंगणामध्ये वाजल्यावर हे आत बसलेले 20-22 सगळे राजवाडे चिडीचूप झाले. आजोबा आतमध्ये गेले. ओटीवर जी खुर्ची ठेवलेली होती आजोबा खोत येणार म्हणून ती मग रामचंद्र बुवानी साफसूफ केल्यासारखं करून मध्यभागी आणून ठेवली. त्याच्यावर आजोबा जाऊन बसले. नजरेने त्यांनी साधारण समोर बसलेल्या राजवाड्यांची मोजदाद करून किती राजवाडे आलेले आहेत याचा अंदाज घेतला आणि त्यांना हवी तेवढी पुरेशी संख्या झालेली आहे हे लक्षात आल्यावर मग त्यांनी मनातल्या मनात एक सुस्कारा टाकला आणि मग त्यांना जे काही सांगायचं होतं ते पुढच्या अर्ध्या पाऊण तासामध्ये एकाच लईमध्ये समजावणीच्या सुरामध्ये समोर बसलेल्या सगळ्या राजवाड्यांना सरळ सरळ सांगून टाकलं. त्याच्यानंतर मग आजोबांनी विचारलं की बाबा हा माझा विचार मी मांडलेला आहे, आता याच्यावर तुमचं काही बोलणं असेल तर सांगा. त्यावर राजवाडे म्हणाले की आमचं याच्यावर काहीही म्हणणं नाही. बापू तुम्ही सांगताय त्या अडचणी आम्हाला नित्य नियमाने येत आहेत, त्याच्यावरून घरामध्ये धुसफूस होते आणि कधी कधी एकमेकाला दूषण देण्याचीही पाळी आम्हा राजवाड्यांवर एकमेकामध्ये येते. तेव्हा तुम्ही आता पुढे सांगाल त्या दिशेने आमची सगळी गाडी जाणार आहे हे तुम्ही निश्चिंतपणे पदराला गाठ मारून नक्की करा. आता एवढं आश्वासन या समोर बसलेल्या सगळ्या राजवाड्यांकडनं एकमुखाने मिळाल्यावर मग आजोबा उठले, कोट टोपी सावरले. त्यांनी जो भला मोठा ग्रंथराज काखेत बांधून नेला होता तो परत काखेमध्ये लटकवला आणि रामचंद्र राजवाड्यांच्या घरातून ते बाहेर पडणार इतक्यात तिथे विलास राजवाडे नावाचा एक राजवाड्यांपैकी जो गृहस्थ बसलेला होता त्याने बापूंना मोठ्या कुतूहलाने विचारलं की बापू हा एवढा मोठा ग्रंथराज तुम्ही आपल्या घरातून इथपर्यंत स्वतः वाहून आणलात पण त्यातलं एक पानही न वाचता तसेच परत चाललात. त्यावर बापू म्हणाले की बाबा हा ग्रंथराज मी आणला होता पण आज त्याची काही गरज पडलेली नाही. त्याच्यानंतर बापू घरी आले. तातडीने त्यांनी दत्ता राजवाड्यांना मुंबईला कार्ड टाकलं आणि 4थ्या किंवा 5व्या दिवशी परत एकदा दत्ता राजवाडे आपल्या बायकोला म्हणजे पत्नीला घेऊन निव्यामध्ये दाखल झाले. कारण बापूंनी जे सांगितलं होतं ते ओलांडून जाण्याची मुळात इच्छा दत्ता राजवाड्यांची नव्हती आणि आता
काहीतरी महत्वाचं काम आहे आणि म्हणून बापूंनी आपल्याला बोलावलेलं आहे, हा विश्वास मनामध्ये धरून दत्ता राजवाडे निव्यामध्ये दाखल झाले आणि मग आपल्या घरी थेट न जाता आधी बापूंकडे म्हणजे माझ्या आजोबांकडे हजेरी द्यायला आले की बाबा तिथे जेवत असताना हात धुवायला खरोखरच निव्यामध्ये मी येऊन पोहोचलेला आहे, तुमचं कार्ड मिळता क्षणी लगोलग आम्ही निघालेलो आहोत. मग आजोबांनी त्यांना बसवलं, गुळ पाणी दिलं, चहा पाजला आणि त्यांच्या पुढे बापूंनी पुढे जे काही करायचं ठरवलेलं होतं ते विस्ताराने मांडलं. आता या सगळ्या राजवाड्यांची आधीच संमती घेतलेली आहे असं भरत वाक्य जेव्हा आजोबांनी या दत्ता राजवाड्यांना सांगितलं तेव्हा खऱ्या अर्थाने मग त्याने सुटकेचा निश्वास टाकला. आता दत्ता राजवाडे सरकारी अंमलदार, जबाबदाऱ्या सरकारच्या आणि घरच्या मुलीचं लग्न उभं राहिलेलं, त्यामुळे या माणसाला 2-3 दिवसापेक्षा जास्त थांबवून ठेवायचं नाही हे आजोबांनी आधीच निश्चित केलं होतं. लगेच दुसऱ्या किंवा मला वाटतं तिसऱ्या दिवशी मग एका गावातल्या जो त्यावेळेला निव्याच्या शाळेमध्ये शिक्षक होते त्यांना बोलावून घेतलं आणि रामचंद्र राजवाड्यांकडे दत्ता राजवाड्यांना घेऊन माझे आजोबा स्वतः दाखल झाले आणि त्या दिवशी सुद्धा सगळे राजवाडे एकमुखाने एक दिलाने म्हणावे असे या रामचंद्र राजवाड्यांकडे जमलेले होते. त्या दिवशी मात्र आजोबांनी परत एकदा तो मोठा ग्रंथराज लाल कापडामध्ये घट्ट बांधलेला आपल्याबरोबर घेतला होता. मग गावातले जे शिक्षक मास्तर आले, राजवाडे सगळे जमलेले होते. रामचंद्र राजवाड्यांचं घर होतं तिथे. मग त्यांच्या ओटीवर आजोबांनी खुर्ची बाजूला ठेवून ऐसपैस मांडी घातली आणि आपल्या अगदी मांडीला मांडी लावून या दत्ता राजवाड्यांना बसवून घेतलं. आता त्याच वेळेला बायका फारशा नव्हत्या, पण या दत्ता राजवाड्यांच्या पत्नीना यायचं मात्र आजोबांनी निरोप पाठवून सांगितलं होतं, त्यामुळे त्याही आलेल्या होत्या. मग आजोबांनी सगळ्यांना नमस्कार चमत्कार करून जास्त वेळ न घालवता बरोबर नेलेल्या त्या ग्रंथराजाचं लाल कापड सोडलं आणि त्याच्यामधलं ते जाड पुस्तक बाहेर करून त्याच्यातली त्यांना हवी ती जी पानं होती ती पानं काढून मग गावातल्या शाळेतल्या मास्तरना त्यांनी जे बोलावलं होतं त्यांच्या पुढे तो ग्रंथराज ठेवला आणि मग त्या मास्तरांना सांगितलं की मास्तर आता या पानापासून या पानापर्यंत हे या पुस्तकामध्ये म्हणजे ग्रंथामध्ये जे लिहिलेलं आहे ते तुम्ही खणखणीतपणे वाचून सगळ्या लोकांना ऐकवा. मास्तरांनी मग तो ग्रंथराज आपल्या समोर ओढला, खाकरून खोकरून घसा साफ करून घेतला आणि अतिशय स्वच्छ वाणीने मोठ्या आवाजात फारशी घाई न करता फारसं न रेंगाळता आजोबांनी जेवढी पानं सांगितलेली होती ती सगळी पानं या जमलेल्या सगळ्या राजवाड्यांच्या समोर वाचून दाखवली. आता साहजिकच त्यावेळेला जे मास्तर होते ते आमच्या आजोबांपेक्षा वयाने खूप लहान म्हणजे अगदी पोर सौदा म्हणावे असे होते. आजोबांनी मग आपल्या अधिकारामध्ये या मास्तरांची पाठ थोपटली, व्यवस्थित वाचल्याबद्दल त्यांचं कौतुक केलं आणि मग या समोरच्या सगळ्या राजवाड्यांकडे बघून त्या दिवशीच्या महत्वाच्या कार्यक्रमाला आजोबांनी सुरुवात केली. सुरुवातीला आजोबा म्हणाले की बाबा हा जाडजूड जो ग्रंथ आहे तो आहे धर्मसिंधू, म्हणजे ज्याला आपण बाबा वाक्यम प्रमाण म्हणतो त्या आपल्या बाबांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे आणि हिंदू धर्मामध्ये याच्यासारखा प्रमाणभूत
असा ग्रंथ दुसरा नाही. अगदी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत धर्मसिंधू हे एकच गोष्ट किंवा एकच पुस्तक ग्रंथराज हिंदूंच्या मनामध्ये आपल्या शास्त्रार्थाबद्दल जेव्हा काही शंका निर्माण होतात तेव्हा त्याची फेड म्हणजे त्या शंका फेडून घेण्यासाठी या धर्मसिंधूचा उपयोग करतात. आता गावातल्या या मास्तराने या धर्मसिंधू मधली काही प्रकरणं तुमच्या पुढे वाचून दाखवली आणि आपण मागच्या वेळेला जे एक अशीच बैठक घेतली होती त्याच्यामध्ये मी तुमच्या पुढे नुसते विचार मांडले होते. त्यावेळेलाही आपला प्रतिसाद अतिशय चांगला किंवा सकारात्मक असा होता. पण शेवटी आपल्या मनामध्ये काही किलमिश किंवा काही शंका असतील तर त्या शंकांचं निरसन आधी व्हावं म्हणून आज या धर्मसिंधू मधली ही जी मोजकी पानं आहेत ती आपल्या सगळ्यांना वाचून दाखवायला मी या मास्तरांना सांगितली होती आणि मास्तरांनी जी पानं वाचली ती आता आपण सगळ्यांनी ऐकलेली आहेत. आता मागच्या बैठकीमध्ये काय झालं होतं याचं मुंबईहून आलेल्या दत्ता राजवाड्यांना काहीच माहीत नव्हतं आणि म्हणून त्यांची बसल्या बसल्या जेव्हा चुळबुळ सुरू झाली तेव्हा मग आजोबांनी अतिशय मोजक्या शब्दामध्ये दत्ता राजवाड्यांना मागे आम्ही असेच एकदा याच ठिकाणी जमलो होतो आणि तुम्हाला मुंबईमध्ये किंवा गावातल्या गावामध्ये आता प्रत्येक कार्य उभं राहताना जो पेच प्रसंग किंवा दडपण येतं त्या दडपणातून सुटका करण्याचा मार्ग मी या लोकांना म्हणजे बाकीच्या सगळ्या राजवाड्यांना सांगितलेला आहे आणि मागच्या वेळेला अतिशय साधक बाधक असा विचार करून होणाऱ्या अडचणीवर कायदेशीर किंवा धर्मसंमत असा एखादा तोडगा असेल तर तो तोडगा अनुसरण्याची या सगळ्या गावातल्या राजवाड्यांची मनापासून इच्छा झालेली आहे आणि ती इच्छा झाल्याचं जेव्हा मला जाणवलं तेव्हा मग मी तुम्हाला म्हणजे दत्ता राजवाड्यांना मुंबईला कार्ड टाकलं होतं आणि आता नोव्हेंबर महिना संपत आलेला आहे. एप्रिल मे मध्ये मुहूर्त गाठून तुझ्या मुलीच्या लग्नाचा बार उडवून द्यायचा आहे आणि त्याच्यासाठी या सगळ्या लोकांना घेऊन आज मी बसलेला आहे आणि दत्ता तुला मुंबईहून त्याच्यासाठी बोलावलेलं आहे. एवढं सगळं सम्यकपणे सांगूनही दत्ता राजवाड्यांना मात्र आता याच्या पुढे काय होणार हा भला मोठा प्रश्न सतावत होता. मग आजोबाने पुढची पावलं फटाफट टाकली आणि त्यांना सांगितलं की आपल्या धर्मशास्त्राने आपल्याला जी काही अडचणीच्या गोष्टी येऊ शकतात त्याच्यावरही विचार करून मार्ग काढून ठेवलेले आहेत. फक्त धर्मसिंधूमध्ये दिलेला जो मार्ग आहे तो अनुसरण्याची धडाडी आपल्याला पैदा केली पाहिजे आणि या राजवाड्यामध्ये ती पैदा झालेली आहे. ही आजच्या दृष्टीने एक चांगली गोष्ट आहे. त्यावेळेला मग आजोबांनी जो ग्रंथामध्ये वाचून झालेलं होतं तोच भाग पुढे सविस्तरपणे सांगितला की जशी आपली कुटुंब वाढत जातात आणि मग चुलत 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 अशी नाते संबंध असतात. त्यामुळे मी इथे लहानपणी जी राजवाड्यांची 3 घरं बघितली ती आज याच गावामध्ये माझ्या डोळ्यासमोर 24-25 घरं झालेली आहेत. आता निसर्ग नियमाप्रमाणे विवाह होणार. मग काही दिवसांनी त्या घरामध्ये त्या नवरा नवरीला बाळ होणार. गावामध्ये राजवाड्यामध्ये बाळ तर होतच राहणार आणि त्यासाठी कोणाचं उभं राहिलेलं कार्य लांबणीवर पडू नये
म्हणून या धर्मसिंधूमध्ये जो सुचवलेला उपाय आहे तो आता सगळे राजवाडे मिळून एकत्र एक दिलाने करणार आहेत. सगळ्यांनी हा विषय मनापासून समजलेला होता. त्यामुळे बापू जे सांगत होते त्याला केवळ मम म्हणण्याशिवाय बाकीचं काही काम या राजवाड्यानं उरलेलंच नव्हतं. बापूंनी मग विस्ताराने सांगितलं की बाबा, आता जी मूळ 3 घराणी आहेत त्या घराण्यांच्या वंशावळ्या बघून आपण या 24 घरांची 3 किंवा 4 भागामध्ये विभागणी करूया आणि जे धर्मसंमत आहे, जे सोयीचं आहे तो विधी पुढच्या 2-4 दिवसामध्ये चांगल्या पंडिताकडून करून घेऊया. मग आजोबांनी तो विधी सविस्तरपणे समजावून सांगितला की बाबा, पाया पाय अडकून एकमेकाची कुचंबणा किंवा एकमेकांना सोयर आणि सुतक यामुळे येणाऱ्या अडचणी जास्त त्रासदायक ठरू नयेत म्हणून धर्मसिंधूमध्ये असा वंशाचा विस्तार खूप जास्त झाल्यावर अशा येणाऱ्या या संकटातून काढायचा मार्ग म्हणून पिढ्या कापण्याचा एक विधी सांगितलेला आहे. आता आपापसात तुम्ही ठरवा, सगळे सोयरे बघा आणि पुढच्या 2-4 दिवसामध्ये आपण हा पिढ्या कापण्याचा विधी विधिवत करून घेऊ. त्यासाठी आपल्या जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या कुठच्या तरी महापंडिताला आणू आणि त्याच्याकडून पूर्णपणे शास्त्रसंमत विधी करून घेऊ आणि एकदा हा पिढ्या कापण्याचा कार्यक्रम म्हणजे जो धर्मसिंधूंनी सांगितलेला आहे तो शास्त्रार्थ किंवा त्याची पूर्तता झाल्यावर मग ज्या 2 घराण्यांनी आपापसात एक दिलाने ठरवून आपल्या मधल्या पिढ्या समंजसपणे कापलेल्या आहेत त्या 2 घराण्यामधल्या सोयर आणि सुतकाचा प्रभाव एकमेकांच्यावर राहणार नाही. त्यामुळे मग कोणाची ना कोणाची सून बाळंत होते. एका पाठोपाठ ही बाळंतपण होऊन जो मुहूर्त धरताना किंवा कुठचाही कार्यक्रम आखताना आपल्या मनावर जो दगड असतो तो दगड पूर्णांशाने दूर नाही झाला तरी पुष्कळसा हलका नक्की होईल. त्याच्यानंतर आजोबांच्या आज्ञेला मान देऊन पुढच्या आठवड्याभरामध्ये संगमेश्वर देवरुख इथून 2 चांगले दशग्रंथी ब्राह्मण आणून आजोबाने स्वतः सगळा खर्च उचलून त्या ब्राह्मणांकडून अतिशय शास्त्रसंमत पद्धतीने हा राजवाड्यांच्या आपापसात असलेल्या पिढ्या कापण्याचा विधी करून घेतला आणि मग त्याच्यानंतर त्या सगळ्यांचं जीवन खऱ्या अर्थाने किंवा बऱ्याचशा अंशाने त्या मनाने पहिल्यापेक्षा खूपच सुखकर झालं.